तर जय जय रामकृष्ण हरी माऊली. तर श्रावणच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त आपल्या गावातील शिवतांडव मित्रमंडळ गँग चालली होती काटेपूर्णा नदीचं पाणी आणायला. आणि यंदाची कावड तर एवढी खतरनाक सजवली तरी बा पोट्टा आहे ना की तुम्हाला काय सांगू. आणि इकडे विक्की डॉनला विचारलं काहून उशीर होऊन आला रे बा कावड निघाला. तर विक्की डॉन म्हणतात एक झेंडा लावायचा राहिला आणि डीजेवाला यायचा राहिला. आणि घ्या रे बा इकडे शिरूपलांना केला झेंडा फिट, डीजेवाला बी आला आणि इकडे पूजा गिजा बी झाली मस्त. आणि मोठे तर मोठे बा लहान लहान लेकरं बी खप जोशमध्ये होते कावड उचल्यासाठी. पा कसे मस्त हात दाखवून आले रे बा हे एक नंबर. आणि मग जशी पोट्ट्यानं आपल्या बेलेश्वर संस्थांमधून कावड उचलली म्हटलं पोट्ट्यानं खप फटाके फोडणं लावणार रे बा. पहा ना किती खतरनाक दिसून आले फटाके. आणि मग डायरेक्ट काटेपूर्णाले पोहोचून पोट्ट्याने मस्त भरणे गिरणे भरले, आरती गिरती केली ना. आता आपल्या पोट्ट्याचा तुम्ही माहोल काटेपूर्णात पाहूनच घ्या किती खतरनाक केला. येता रात्रीचा दिवस झाला म्हटलं पण पोट्ट्याचा जोश एकच नंबर होता. आणि आता आपली शिवतांडव गँग आपल्या गावाजवळ पोचणारच होती. आणि जशी जशी कावड आपल्या गावाजवळ पोचून आलती पोट्ट्या अजून माहोल करून आलते म्हटलं बा. आणि मग टाकली ना बा पोट्ट्यानं गावात कावड. आणि गावात पोचल्यावर आपल्या वेदूनं आणले सर्वांसाठी मस्त एक नंबर पोहेचा नाश्ता. आणि पोट्टी बिले थकले होते रे बा म्हणून पोट्ट्याने बी खप पोहे भिडवले, पाणी गिनी पेले, मस्त आराम केला थोडा वेळ. मग आली ना बा पोट्ट्याच्या अंगात खतरनाक तरतरी. इकडे हे पाहा राहुल डॉन किती खतरनाक बारीक डान्स करून आले बाबा एक नंबर. आणि आकाश डॉनले पोट्ट्याने उचललं तर खरी पण आकाश डॉन काही कोणाला उचललं नाही जाय. आणि मग फायनली पुऱ्या गावाला चक्कर मारून आपली कावड आली आपल्या बेलेश्वर महादेव संस्थानमध्ये. इथे बी पोट्टे नाचून आले बा कावड मस्त. मी गावातल्या ज्येष्ठ मंडळींचे पण आभार मानतो की त्या दिवशी त्यानं जो आपल्या मंदिरावर भंडारा ठेवलता तो बी एक नंबर झालता, एक नंबर जेवण झालता. म्हणून मी त्यांचे पण आभार मान. चला तर माऊली मग आजच्यासाठी एवढंच. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम हँडल इको फ्रेंडली विनायक 1301 ला नक्की फॉलो करा. धन्यवाद.